पंढरपूर करकम रोडवरती हिरव्यागार वनराईनं रंगलेल्या आणि निसर्गाच्या सानिध्यात प्रसन्न वातावरणात खवय्यांच्या सेवेसाठी सदैव तत्पर असलेलं हॉटेल उत्तम स्मृती भोसले उद्योग समूहाच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेल्या आणि अल्पावधीतच लोकप्रिय झालेलं हॉटेल उत्तम स्मृती आम्ही देतो शुद्ध शाकाहारी आणि मांसाहारी जेवणाची उत्तम सोय। हॉटेल उत्तम स्मृती स्पेशल मटन थाळी, चिकन थाळी, मच्छी थाळी, राईस प्लेट, गावरान चिकन थाळी, काळा मसाला, तंदुरी, चिकन टिक्का, त्याचबरोबर 31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर खास व्हेज आणि नॉन व्हेज खवय्यांसाठी हॉटेल उत्तम स्मृती यांच्या वतीनं 31 डिसेंबर ते 10 जानेवारी 2024 पर्यंत खास ऑफर। यामध्ये स्पेशल चिकन 65 फक्त 100 रुपये आणि चिकन थाळी फक्त 100 रुपये, तसंच वाढदिवस, अॅनिव्हर्सरी व इतर पार्टीसाठी स्वतंत्र अशा हॉलची सुविधा उपलब्ध। चला तर मग नववर्षाच्या स्वागतासाठी एक वेळ हॉटेल स्मृतीला भेट देऊया। आमचा पत्ता पंढरपूर करकम रोड, शंकरनगर, करकम। संपर्क 7700909999। मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी 20 जानेवारी रोजी मुंबईत मराठा बांधवांसह पोहोचणार आहे, पण त्यांच्या या आंदोलनाला परवानगी देऊ नये म्हणून मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली होती। पण मुंबईत कायदा सुव्यवस्था राखणं ही जबाबदारी प्रशासनाची, कोर्ट यात हस्तक्षेप करणार नाही असं म्हणत कोर्टाने याचिका फेटाळून लावली आहे। मनोज जरांगे पाटील यांच्या 20 जानेवारीच्या मुंबईतील आंदोलनाच्या विरोधात याचिका दाखल केली होती। आज या जनहित याचिकेवर सुनावणी पार पडली। मनोज जरांगे यांच्या विरोधातील जनहित याचिकेवर तातडीनं सुनावणीस हायकोर्टाने नकार दिलाय। मनोज जरांगे यांना मराठा आरक्षणासाठी मुंबईत आंदोलन करण्याची परवानगी देऊ नये याचिकेतून मागणी आरटीआय कार्यकर्ते हेमंत पाटील यांच्याकडून हायकोर्टात केली होती। मुंबईत कुठेही आंदोलनाची परवानगी न देण्याची प्रमुख मागणी केली होती। आझाद मैदानसह बीकेसीत आणि शिवाजी पार्कमध्येही आंदोलनाची परवानगी मुंबई पोलिसांकडे मागितल्याची माहिती आहे। मनोज जरांगे 20 जानेवारी रोजी आंतरवाली सराटेतून निघून 22 जानेवारीपर्यंत मुंबई दाखल होणार असल्याचं त्यांनी जाहीर केले। जरांगेच्या वतीनं आझाद मैदान, MMRDA आणि शिवाजी पार्क मैदानात आंदोलनाची परवानगी मागत मुंबई पोलिसांकडे अर्ज केला। लाखो कार्यकर्त्यांना मुंबईत आणून कायदा सुव्यवस्था बिघडवण्याची धमकी दिली जात असल्याचा आरोप केला होता। तसंच अंतरवाली सराटीत झालेल्या हिंसक आंदोलनाचाही याचिकेत उल्लेख केला होता, पण कोर्टाने याचिकेवर सुनावणीस नकार दिलाय।